श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। सकाळीच तुम्हाला गुरुपतिप्रदेचा एक व्हिडिओ मी दिलेला आहे, तो अवश्य बघा ज्यांनी अजून पाहिलेला नाही। आणि आज आत्ता सुद्धा गुरुप्रतिपदेवरच अजून एक व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे, जो खास आपल्याला उद्या बरेच असे कमेंट्स आले व्हॉट्सअपला की ताई गुरुप्रतिपदेच्या दिवशी काय काय करायचे हे सांगा। गुरुवारच्या सेवा तर आपण करतोच, तर बरोबर आहे, गुरुवारच्या सेवा तर आपण करतो, हे सोडून तुम्हाला उद्या काय करायचे आहे, कोणती आरती म्हणायची आहे किंवा कोणते नैवेद्य दाखवायचे आहेत, हे सगळी माहिती तुम्हाला आता एक 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। तर उद्याचा जो दिवस आहे तो नृसिंह सरस्वतींचा दिवस आहे। उद्या जर तुम्ही गाणगापूर मध्ये असाल तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच असाल, कारण गाणगापूर मध्ये आपल्या सगळ्यांना माहित आहे की नृसिंह सरस्वती महाराजांनी उद्याच्याच दिवशी म्हणजे गुरुप्रतिपदेच्या दिवशी आपल्या ज्या पादुका होत्या त्या ठेवून त्यांनी कर्दळी वनामध्ये ते गुप्त झालेले होते। त्या ज्या पादुका आहेत त्या आजही आपल्याला दर्शनासाठी तिथे ठेवल्या गेलेल्या आहेत। खरं तर आपले जे महाराज आहेत, नृसिंह सरस्वती महाराज आहेत, हे गाणगापूर मध्येच गुप्त होणार होते, मात्र भक्तांचं प्रेम बघता किंवा भक्तांना खूपच वाईट वाटेल या कारणामुळे हे बघता त्यांनी नंतर हा निर्णय घेतला की आपण कर्दळी वनामध्ये जाऊन गुप्त व्हावे। आणि कर्दळी वनामध्ये नृसिंह महाराज जाऊन गायब झाले, गुप्त झाले आणि स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले। एकूणच काय, हे सगळे दत्त महाराजांची रूपे आहेत आणि आपल्याला दत्त महाराजांची भरपूर सेवा आयुष्य दिलेलं आहे देवानी, तर महाराजांची आणि दत्त महाराजांची भरपूर सेवा करायची आहे। ज्या कोणत्या घरात दत्त महाराजांची आणि म्हणजेच नृसिंह सरस्वती म्हणजेच दत्त महाराज आणि दत्त महाराज म्हणजेच स्वामी समर्थ महाराज असं वेगवेगळं समजू नका, मात्र दत्त महाराजांची किंवा आपल्या महाराजांची सेवा ज्या कोणत्या घरात केली जाते त्या घरामध्ये भूत प्रेत करणी बाधा किंवा कुठलेही वाईट प्रकार, वाईट नजर, लहान मुलांना लागणारी नजर, व्यवसायाला लागणारी नजर, करणी बाधा, या त्या गोष्टी घरामध्ये येऊ शकत नाही जिथे दत्त महाराजांचे रोज एकदा तरी नाव घेतले जाते आणि जोरात म्हटले जाते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। खूप शक्ती आहे या नामस्मरणामध्ये आणि खूप ताकद आहे दत्त महाराजांच्या नामामध्ये। महाराजांची जरी मूर्ती असेल तरी अवश्य दत्त महाराजांची मूर्ती आणि मूर्तीच असावी, फोटोपेक्षा मूर्तीच असावी, कारण त्याच्यावर आपण अभिषेक करू शकतो, त्याच्यावर आपण प्राणप्रतिष्ठा करू शकतो। त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा असा उद्याचा दिवस आहे जो आपल्याला साजरा करायचा आहे। त्याचप्रमाणे उद्याच्या दिवशी सगळ्या महिलांनी, पुरुषांनी सुद्धा, महिला नुसत्या नाहीत तर पुरुषांनी म्हणजे सगळ्या ताई दादांनी उद्या सकाळी लवकर उठायचे आहे। ज्यांना जमेल त्यांनी सकाळी लवकरच उठून या सेवा करायच्या आहे। ज्यांना नाही शक्य त्यांनी दुपारी 12 ते 12:30 ही वेळ सोडून पहाटे 4 ते संध्याकाळी 4 पर्यंत ज्या सांगते त्या 1-2 सेवा तुम्हाला करायच्या आहेत, ज्याचे खूप छान रिझल्ट तुम्हाला मिळणार आहेत। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गुरुचरित्रातला 14वा आणि 18वा अध्याय आपण दररोज पठण केल्याने आपल्याला भरपूर जास्त लाभ होतात, आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी लाभते। गुरुप्रतिपदे दिवशी हे 2 अध्याय तर वाचायचेच आहेत, शिवाय गुरुचरित्रामधील 51वा आणि 52वा अध्याय उद्या तुम्हाला पठण करायचं आहे। संपूर्ण कुटुंबाने बसून, शक्य झाले तर मुले, पती पत्नी असं बसून एकाने पठण करावे, ते पण जोरात पठण करावे, संपूर्ण घरामध्ये त्याचे ध्वनी पसरावे, त्याची काळजी घ्यायची आहे। सगळ्यात आधी अंघोळ झाल्यानंतर तुमच्याकडे असतील तर पिवळे वस्त्र परिधान करा। त्यानंतर दत्त महाराजांची, स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती तामणामध्ये घ्या, पाण्याने, पुन्हा पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने असा पुरुष सूक्तम म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे। त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसायची आहे, दोन्ही मूर्ती स्वच्छ पुसायच्या आहेत। स्वच्छ पुसून झाल्यानंतर तुम्हाला हिनाचे अत्तर दोन्ही मूर्तीला लावून घ्यायचे असे आहे, नसेल तर दुसरे कोणतेही लावले तरी चालेल। चंदनाचा टिळा, जानवे हे सर्व घालून घ्यायचे आहे आणि
पिवळे झेंडूचे फूल, पिवळे चाफ्याचे फूल, या दोन्हीतलं कोणतंही फूल तुम्हाला महाराजांना दोन्ही म्हणजे महाराजांना आणि दत्तगुरूंना वाहून घ्यायचे आहे। पिवळे झेंडूचे फूल आणि चाफ्याचे फूल हे त्यांचे अत्यंत प्रिय फुलामधले फूल मानले जाते, म्हणून हे फूल तुम्हाला अवश्य व्हायचे आहे। आता हे झाल्यानंतर जेव्हा तुम्ही अध्याय 51 आणि अध्याय 52 पठण करत असाल तेव्हा तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे की समोर तुपाचा दिवा असावा, उदबत्ती धूप दीप समयी चालू असावी, बसण्यास एक आसन घ्यावे आणि शेजारी एक रिकामे आसन पण ठेवावे, कारण जेव्हा कधी आपण गुरुचरित्र पारायणाचे कुठलेही अध्याय वाचत असतो तेव्हा साक्षात महाराज आपल्या शेजारी येऊन बसतात अशी एक मान्यता आहे, म्हणून एक आसन ठेवावे। गुरुचरित्र अध्याय अत्यंत पावन ग्रंथ आहे गुरुचरित्र हा, त्यामुळे तो एखाद्या चांगल्या मलमली पिसामध्ये गुंडाळून रॉसपीसमध्ये ठेवावा। काढल्यानंतर तो चौरंगावर किंवा पाटावर ठेवावा, मांडीवर किंवा जमिनीवर ठेवू नये याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे। बाकी 14 व 18 अध्याय वेगळे जी छोटी ग्रंथ असतात ते चालतात, पण जो मोठा ग्रंथ आहे तो चुकूनही मांडीवर पोटाच्या खालच्या भागाला तुम्हाला ठेवायचा नाहीये, हे लक्षात घ्यायचं आहे। 51 आणि 52 अध्याय तुमचा वाचून झाला की तुम्हाला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे। घंटी शंख याचे जे काही तुम्ही वाजवता घरामध्ये ते वाजवायचे आहे। कापूर आरती करायची आहे, दत्त महाराजांची आरती, स्वामी समर्थ महाराजांची आरती आणि गणपतीची आरती, या 3 आरत्या तुम्हाला म्हणायच्या आहेत। आता यानंतर येईल तो नैवेद्य। पूर्णाचा नैवेद्य दाखवलात अतिशय उत्तम, नाही जमले तुम्हाला तर शेवग्याच्या शेंगा, सगळ्यांना माहित आहे की गुरुचरित्राच्या ग्रंथामध्ये शेवग्याच्या शेंगांचा उल्लेख आहे आणि हा त्यांचा आवडीचा नैवेद्य आहे। त्याचप्रमाणे कोणता दुसरा नैवेद्य जो अक्कलकोट मध्येही मिळतो आणि आपल्यालाही माहिती आहे तो म्हणजे बेसनाच्या लाडूचा नैवेद्य। जेव्हा आपले हे नृसिंह सरस्वती महाराज कर्दळीवनामध्ये चालले होते तेव्हा त्यांच्याकडे बेसनाचेच लाडू होते आणि तो डबा जो आहे म्हणजे बेसनाचे लाडू ज्यात तुम्ही ठेवणार आहात ते तुम्हाला त्याच्यावर तुळशीपत्र ठेवायचे आहे आणि त्यानंतर तो डबा झाकून ठेवायचा आहे आणि मग नैवेद्य दाखवून झाला, झाकून ठेवला की तो तुम्हाला तसाच ठेवायचा आहे। पूर्ण दिवस तसा ठेवून शुक्रवारी त्याचा प्रसाद खायचा आहे, कारण गुरुवार अर्थातच उद्या उपवास देखील असणार आहे। अशा पद्धतीने तुम्हाला बेसनाच्या लाडूचा नैवेद्य दाखवायचा आहे। त्यानंतर आपण जसे गुरुचरित्राचे पारायण केल्यानंतर 6 नैवेद्य दाखवतो तसे तुम्हाला 6 नैवेद्य, आता 6 नैवेद्य म्हणजे मोठी मोठी ताटं करायची का, तर तसं नाही केलं तरी चालेल आणि तुमच्या घरामध्ये तेवढ्या जेवणाऱ्या व्यक्ती असतील तर तेवढे नैवेद्य केले तरी चालतील, नाही तर मग दामट्या करा। दामट्या म्हणजे छोट्या चपात्या पोळ्या ज्याला म्हणतो आपण, त्या करायच्या आहेत। एका ताटामध्ये 6 नैवेद्य मांडायचे आहेत, म्हणजे 6 त्या पोळ्या चपात्या ज्या काही आहे तुमच्या ते मांडायच्या आहेत। त्याच्यावर घेवड्याच्या शेंगाची भाजी, वरण भात, काहीतरी गोड पदार्थ किंवा पुरणाच्या पोळ्या असतील 6 तर त्या, हा सगळा नैवेद्य, त्या सगळ्यावर तुळशीपत्र, असा 6 नैवेद्यांचं ताट तुम्हाला ठेवायचं आहे। आता तुम्ही म्हणाल 6 नैवेद्य कुणाचे, तर 6 नैवेद्य म्हणजे एक कुलदेवीचा नैवेद्य, एक आपल्या दत्त महाराजांचा नैवेद्य, एक नृसिंह सरस्वती महाराजांचा नैवेद्य, स्वामी समर्थांचा नैवेद्य, गायत्री मातेचा नैवेद्य आणि नारायण महाराजांचा नैवेद्य, असे 6 नैवेद्य तुम्हाला उद्या दाखवायचे आहेत। तुमच्या इथे गाय असेल, गोठा असेल तर एक नैवेद्य अवश्य गाईला, 2 नैवेद्य अर्थातच दत्त महाराजांचे आवडते श्वान म्हणजे कुत्रे, 2 नैवेद्य कुत्र्यांना, काळे कुत्रे असेल जास्त चांगले, नसेल तर कोणत्याही कुत्र्याला तुम्ही उद्या तो नैवेद्य घालू शकता। अवश्य अशा प्रकारे नैवेद्य तुम्हाला दाखवायचे आहेत आणि उद्या ज्यांचा उपवास आहे त्यांनी अर्थातच हा नैवेद्य ग्रहण करू शकत नाही, ज्यांचा उपवास नाहीये त्यांनी हा नैवेद्य ग्रहण करू शकता। आणि संध्याकाळच्या वेळेत सुद्धा तुम्हाला उद्या आरती म्हणायची आहे। सकाळी तुम्हाला सांगितले, सकाळी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे तुम्हाला मठात किंवा केंद्रात जायचे आहे। गाणगापूर, अक्कलकोट या ठिकाणी जाऊ शकत असाल तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जाऊन यायचे आहे। मात्र सगळ्यात जास्त महत्व अध्याय 51, अध्याय 52, अध्याय 14, अध्याय 18, त्याचप्रमाणे 6 नैवेद्य आणि बेसनाच्या लाडूचा नैवेद्य, याला उद्या तुम्हाला जास्तीत जास्त महत्व द्यायचे आहे। तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा। तुम्हाला सगळ्यांना गुरुप्रतिपदेच्या खूप साऱ्या शुभेच्छा
बाकी अजून काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। मात्र तुम्हाला जर पिरियड असेल, सुतक असेल, तुम्ही या सेवा करू शकत नाही। सुतक असेल तर करू शकत नाही, पिरियड असेल तर तुम्ही न शिवता तुमच्या घरातल्या कुणाकडूनही पूजा करून घेऊ शकता आणि त्यांना हे सगळ्या सेवा करायला सांगू शकता। अजून काही अडचण असेल तर अवश्य कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी तुम्हाला नक्कीच त्याची माहिती देईन। श्री स्वामी समर्थ।